आहे, जसं की जबलपूर वगैरे भागामध्ये याच भागाकडे तो उत्तरेकडे सरकत जाईल आणि त्याच्या पाठोपाठ मान्सूनचं देखील आगमन आहे। कर्नाटक त्याने 100% व्यापला आहे। कर्नाटकमध्ये सुद्धा मोजक्या ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी सर्वदूर सारखा मध्यम पाऊस होतो आहे आणि ही परिस्थिती वाऱ्याच्या वेगाने वाढते आहे। आता उद्याची 10 तारीख कशी राहील? 10 जूनला कोल्हापूर दक्षिण भाग, कर्नाटकच्या जवळपास पश्चिम एरियाच्या 50% ते 70% भागांना आणि जवळपास महाराष्ट्राला येण्या अगोदर कर्नाटकची व्याप्ती ही 50 ते 70% ही रेग्युलर हुबळीच्या पासून दक्षिण भाग कोल्हापूरपर्यंतचा एरिया ही कंटिन्यू राहणार आहे। उद्या नागपूरच्या शहर परिसरातच पाऊस होईल। महाराष्ट्रातल्या खानदेश भागामध्ये पश्चिम पूर्व वारे जोराने वाहतील। 11 जूनला सुद्धा सोलापूर आणि कर्नाटकच्या बांद्रेलगतच्या भागांनाच पाऊस होईल। त्यामध्ये कलाबुर्गी, हैदराबाद, विजयपुरा, तुरळक ठिकाणी, कर्नूल परिसर अनेक ठिकाणी आणि मान्सूनचे वारे नाशिक क्षेत्रापासून ते धुळे, खानदेश सर्व भाग, पश्चिम महाराष्ट्र सर्व हे जोराने वाहायला सुरुवात होणार आहे। मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये स्थानिक लेव्हलला थोडाफार पडला तर पडला, मोठी व्याप्ती नाही। मात्र ढगाळ वातावरण आणि सावलीसारखं आभाळ हे 12 तारखेला येईल। 12 तारखेला संध्याकाळपर्यंत मान्सूनचे वारे महाराष्ट्रात सक्रिय होतील, पण पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशमध्ये वारे असतील। यासोबत पाऊस नाहीये हे विश्लेषण सांगण्याचा प्रयत्न करतोय। मात्र सोलापूरमध्ये 12 तारखेला काही प्रमाणात पाऊस होईल। पूर्व विदर्भातल्या नागपूर, हिंगणघाट आणि चंद्रपूर, भंडारा या भागात देखील याचं काही प्रमाणात आगमन होईल। मान्सूनचे वारे 13 तारखेला आणखीन जोराने वाहतील, ज्यामध्ये क्षमता अशी आहे की 13 तारखेला सोलापूर, मराठवाडा आणि खानदेशमध्ये काही प्रमाणात, पण विदर्भामध्ये अनेक ठिकाणी आभाळ यायला याच 13 तारखेपासून सुरुवात होईल। 14 जूनला मराठवाडा आणि विदर्भ मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार करणारी ही तारीख आहे। यामध्ये संपूर्णतः चंद्रपूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक, जळगाव, लातूर परिसर यामध्ये मान्सूनचे वारे ऍक्टिव्हिटी दाखवतील आणि एक ढगाळलेल्या स्वरूप आणि मध्यम स्वरूपाच्या हलक्या पहिल्या मान्सूनच्या सरीला सुरुवात इथे होईल। व्याप्ती कमी आहे। 15 जूनला नागपूर भागामध्ये मान्सूनच्या वाऱ्यासोबत आलेलं बाष्प हे मेघगर्जनेसह जोरदार पावसाचं आगमन करणार आहे। याच्यामध्ये भाग व्याप्ती जी आहे ती बऱ्यापैकी आहे, पण धुरळ पेरण्या मी तुम्हाला वारंवार सांगितले की यामध्ये करू नका। जे ऍप्लिकेशनला ज्या शेतकऱ्यांना सांगितलं त्यांनी करू शकता, कारण की तिथे चेकआउट करूनच त्यांना तो सल्ला दिलेला आहे। एवढ्या मोठ्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वातावरण, लोकेशन, गावानुसार चेक करणं सोपं नाहीये। तर 15 तारखेचा जो पहिला मान्सूनचा पाऊस असेल तो अमरावतीच्या, वर्ध्याच्या, नागपूरच्या, भंडारा, तुम्ही म्हणाल पश्चिम महाराष्ट्राकडून मान्सून येतोय आणि तो पूर्व विदर्भाकडे का पडतोय? कारण तसं आहे कारण की पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशला याही काळात वारे जोराने असतात। त्यामुळे हिंगणघाट, चंद्रपूर, पुसद, यवतमाळ, अमरावती या भागाची व्याप्ती बरी आहे, पण त्यापेक्षाही वर्ध्याची, नागपूरची, भंडारा आणि हिंगणघाटची व्याप्ती बरी आहे। पण एक विनंती वारंवार सांगतोय, हा पाऊस तुमच्या भागामध्ये पहिला आहे आणि या पावसावरती जोपर्यंत चांदण बरी होत नाहीये, 2.5 फूट वर जात नाही, तर ह्या पावसावरती पेरणी करू नका, कारण की इथून पुढेच मान्सून ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे आणि ज्यावेळेस ओव्हल 3 फूट जात नाही, 2.5 फूट जात नाही, तोपर्यंत पेरण्याचा सल्ला आहे। खरं तर ह्या वर्षी मी एकालाही पेरणीचा सल्ला देणार नाहीये। तुम्हाला पाऊस चांगला झाला त्यानंतर तुम्ही करा। त्यानंतर 16 तारखेला मान्सूनची प्रगती आणखीन बळकट होईल आणि काही भाग म्हणजे त्याचा परिसर जो आहे नागपूर एरिया, उत्तर भाग, दक्षिण भाग हा सुद्धा तिथे आहे। म्हणजे हा सुरुवात करता वेळेस पूर्व विदर्भाचा सगळ्यात अगोदर समावेश करणार आहे। त्यात अमरावती आहे, नागपूर आहे, चंद्रपूर सुद्धा आहे। म्हणजे इथून पुढे स्टार्ट होते पूर्व विदर्भाकडून आणि मराठवाड्यातल्या भोकरदन, जाफराबाद, जळगाव, सोयगाव, पाचोरा, मौताळा परिसर, खामगाव, शेगाव, लोणार, वाशिम, हिंगोली, त्याचबरोबर मराठवाडा संपूर्ण हा 17-18 पासून मान्सूनचे पहिले ढग, पहिले म्हणण्यापेक्षा पावसाचे ढग आणि पाण्याला सुरुवात करणारी ही कंडिशन आहे। त्यामुळे मी 15-16 पासून जे स्टार्टअप सांगितले ते पूर्व विदर्भापासून सुरुवात होणार आहे आणि 20 पर्यंत मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्रात आवर्जून व्यापणार आहे। हा माझा शेवटचा व्हिडिओ असणार आहे तुम्हाला समजून सांगण्याचा, बाकी जे चाललंय तेच करतच राहणार आहे। त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मान्सून हा फक्त 10% आहे। एकदा फक्त मान्सूनची महाराष्ट्रामध्ये एंट्री होऊ द्या, एकदा फक्त पेरण्या होऊ द्या। माझ्याकडे ऑलरेडी सगळ्या संस्थेचे स्क्रीनशॉट आहे। मान्सून